घुंगरू असे ओढले जातात। बघा प्रमाणे अणानाला तुझी ओटे बोलले होते बोलली वासना केला नाही। दोन संकासुर समोरासमोर भेटलेले आहेत। हे बघा एवढं नशीब चांगलं की आज शनिवार म्हणून आमची पालखी आम्हाला सुट्टी असते, मग आम्ही आज खास आजचा दिवस हे राखून ठेवलेला। काय माझे पाटलांचा हरदार मुलमानूर आपल्याला शरण शोधताना पाहायला मिळतील। बघा बघा पालखी कशा पद्धतीने नाचवली जाते बघा। हे बघा बघा हर हर महादेव झाला आणि पालखी बरोबर इथे आली आणि इकडे शरण लपवलेलं होतं। हे बघा आमच्या दाराशी हाय शिमगा, आमच्या दाराशी हाय शिमगा। नमस्कार मंडळी, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। शिमगोत्सव चालू आहे। शिमगोत्सव म्हटल्यानंतर कोकण आणि कोकणाने ही प्रथा अजून सुद्धा जपून ठेवलेली आहे। आज आपण आलेलो आहोत आमच्या वाल्मिकी नगर गावी आणि वाल्मिकी नगर मध्ये आपण आत्ता आहोत ते म्हणजे श्री दत्त प्रासादिक चंद्रोदय मंडळ, आमचं दत्त मंदिर आणि गुरुमाऊलींच्या चरणाजवळ। आत्ताच मी सद्गुरूंचं दर्शन घेतलं, आपल्या श्री गुरुमाऊलींचं दर्शन घेतलं आणि आपल्याला सुद्धा छान असं दर्शन आमच्या गुरुमाऊलींचं होत आहे। आणि आपण आज आलेलो आहोत तो म्हणजे शिमगोत्सव दाखवण्यासाठी। पालख्या बघा आपल्या या वाल्मिकी नगरमध्ये आज सुद्धा आमच्या या गावाने ही प्रथा जपून ठेवलेली आहे। ती प्रथा तुम्हाला पाहायला मिळणार आहे, ती म्हणजे शरणांची। शरण बघा देव देवतांच्या या पालख्या आपल्या या वाल्मिकी नगरमध्ये येतात। जसं की आंबवणे गावातली आपली जी ग्रामदेवता आहे काळुंबा माता आहे, काळुंबा मातेची सुद्धा पालखी आपल्या गावांमध्ये येते। जे नवस बोललेले असतात मुंबईकर असो इतरत्र कामानिमित्त जे जे जातात ते सुद्धा आज आपल्या या शिमगोत्सवात आपल्या गावी येतात। कोकण म्हटल्यानंतर मी तुम्हाला सांगतो ते म्हणजे शिमगोत्सव। संपूर्ण कोकणामध्ये तुम्ही पार खालपर्यंत जाल, सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये जाल तुम्ही तर तिथे सुद्धा ही प्रथा तुम्हाला पाहायला मिळेल। ती म्हणजे देव देवतांच्या या पालख्या निघतात, पालख्या संपूर्ण सर्व गावांमध्ये जातात। तिकडे नवस बोललेले असतात लोकांनी, ते नवस घेतात आणि भगवंताची आरती वगैरे करताना आणि खास करून शरण आपल्याला बघायला मिळेल आणि संकासूर बघायला मिळेल। संकासुराला चिडवण्याची एक प्रथा आहे, म्हणजे त्याचे घुंगरू वगैरे ओढले जातात आणि संकासूर आपली पाठ धरून येतो। ती सुद्धा मजा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। अजून एक पाहायला मिळणार आहे ती म्हणजे शरण बघा। शरण लपवली असतात, जमिनीमध्ये खाली लपवली असतात आणि शरण शोधण्यासाठी पालखी बरोबर त्या शरणाजवळ जाते आणि बघा भगवंताचं अस्तित्व आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा माहिती पडतं आणि जी जाणीव होते ती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। चला तर आमच्या वाल्मिकी नगरचा आणि कोकणातला हा शिमगोत्सव तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे। आपण वाल्मिकी नगर आपलं जे गाव आहे इथून चालतोय आणि इकडे आपली जुनी पट्टी आहे। इथे आपल्या पूर्वी बोटी वगैरे लागायच्या, लॉन्ची वगैरे, आणि इथूनच प्रवास तिकडे आपल्या रायगड जिल्ह्यात व्हायचं। आणि आमच्या मावशीचं घर आहे, हे मावशीचं घर आहे। नरेश अण्णा बसलेले आहेत। नरेश अण्णा आहेत। चला इकडे खालच्या होळीत म्हणजेच रामप्रासादिक मंडळ जे आहे तिकडे पालख्या आहेत आणि तिकडे समोर मला निलेश दिसते, माझ्या मामाचा मुलगा आहे। तो पण मुंबईतून आज आलेला आहे वाटतं, कारण मी पण आत्ताच आलेलो आहे आणि छान गुरुमाऊलींचं दर्शन घेतलं। हा निलेश आहे बघा। नमस्कार, केव्हा आलायस तू? सकाळी आलो आज। सकाळी? आणि सगळ्यांना घेऊन आलायस काय? लोक आलाय, मी आलोय आणि योगिनी नाही आले, दोघंच आलायत बघा। निलेश पण आलाय। आणि कोणती पालखी आहे? विरळची पालखी आहे। वेरळची बघा, वेरळची पालखी आहे। निलेश हा मंत्रालयात कामाला असतो, मामाचा मुलगा आहे। चला वेरळ गावची पालखी, सर्व गावातून पालख्या या आपल्या कोकणामध्ये फिरत असतात, तुम्हाला माहिती असेल। आणि संकासूर दिसतोय बघा आपल्याला, छान संकासुराचं प्रथम दर्शन घेतलेलं आहे आणि ही वेरळची पालखी आपण पाहतोय बघा। हे संकासुराचे घुंगरू असतात आणि चला आपण दर्शन करूया संकासुराचं। पहिलं संकासुराचं दर्शन करतोय आणि छडी बघायला भेटते बघा आपल्याला। चला संकासुराचं सर्वजण दर्शन घेते बघा, शेमटी मारली जाते
हे घुंगरू आपल्याला पाहायला मिळतात आहे. हे घुंगरू असे ओढले जातात आणि बघा पालखी आतमध्ये आहे. पालखी बघूया आपण. भगवंताची छान अशी आरती आणि देवीची ओटी सुद्धा भरली जाते बघा. इकडे आपल्याला पाहायला मिळते. हे सगळे मुंबईकर आज आपल्याला पाहायला मिळतात बघा. आले श्री करकरीत काल काय माझे हे पाटलांचं हरदार मुलमानूर गोरो येण्यात बोलण्यात चालण्यात वरच्या रोक्यात पाठीवर सादर उभी रासेल हे माझे हाय रोगास तिकडं दूर करसे धंदा रोजगार पाठीवरचे सादर असेल ते वासे मिळवून देसे वाटते या पांचाय देश छान असं नामसवलेलं आहे बघा. आई जातमाता देवीची वेरळची ही पालखी आपल्याला पाहायला मिळते आणि छान नमसवणं आपल्याला पाहायला मिळालं. इथे संकासुरासोबत सर्वजण बघा फोटोग्राफी करतात. चला इकडे फोटोग्राफी चालू आहे आणि इकडे सूरज आपल्याला दिसते बघा. सूरज सुद्धा मुंबईतून आलेला आहे बघा. सूरज आणि सपत्नीक आलेला आहे. शिमगोत्सवात सर्वजण येत असतात आपले मुंबईकर. हे सुद्धा मुंबईकर आहेत सगळेजण. आपण पाहतोय ते म्हणजे आपलं श्री रामप्रसादिक मंडळाचं श्रीराम मंदिर. हे श्रीराम मंदिर आहे आणि हे निसर्ग आपल्याला पाहायला मिळतं आहे. आमचं जे कोकणातलं आमचा हा सागर किनारा, हे खाडी पाहायला मिळते आणि इकडे सुद्धा बघा हाय करतात ते बघा. पण आपल्याला अजून एक दिसतंय ते म्हणजे बोटीतून बघा. दूरवर मी दाखवतो झूम करून आपल्याला. या बोटीतून पालखी जाते बघा. बघा छान झूम करून आपल्याला पाहायला मिळते बघा. बोटीतून खालूनच्या या आवाजात ही पालखी निघालेली आहे बघा, जी पाहायला मिळते. आणि आपलं श्रीराम मंदिर हे बघा, श्रीराम मंदिर आहे हे. चला आपण आपल्या काळंबा मातेच्या, आपली जी ग्रामदेवता आहे काळंबा मातेच्या पालखीजवळ जातोय. देवीजवळ जाता जाता आपण आपले जे मामा आहेत श्रीकांत मामाचं आज दर्शन झालेलं आहे बघा. हे आमचे मामा आहेत श्रीकांत मामा. मामा कसा आहेस? बरं आहे ना? हे श्रीकांत मामा आहेत आपले. आपल्या गावचे सर्व कामं करत असतात ही सगळे. चला देवीची पालखी आज आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. याला आम्ही सगळी खालची ओळी बघतोय. हे बघा हे सगळे मुंबईकर आपल्याला पाहायला मिळतात बघा. आपल्या जीवनला सबस्क्राईब करा बोलतात. खरंच कोकणातले आणि आपल्या श्रीवर्धनचे पारंपरिक सण मी आपल्याला दाखवत असतो. आणि हे सण बघा जे जे मुंबईकर मुंबई कामानिमित्त असतात, पुण्या वेगवेगळ्या ठिकाणी कामानिमित्त असतात, पण त्यांना हे कोकणातले पारंपरिक सण आपल्या या व्हिडिओमार्फत पाहायला मिळतात. त्याच्यामुळे अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. संपूर्ण वाल्मिकी नगर आपल्याला पाहायला मिळतोय. हे बघा सगळेजण बसलेले आणि इकडे आपल्याला दर्पण दिसतंय बघा. हा बघा दर्पण सुद्धा आज श्रीवर्धनवरून आलेला आहे पालखीला. पालखी काळंबाची पालखी कुठे आहे? इकडेच आहे, इकडेच आहे. दर्पण काय किती दिवस आहेस गावात? होळीपर्यंत. बघा होळी लावून जाणार आहे आणि छान बघा. चला हे बघा सगळेजण आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला इकडे दर्पणला आपण पाहिलंय आणि त्यांच्या घरातले पाहायला मिळतात. दर्पण श्रीवर्धनला असतो. आणि इकडे पालखी कोणती पालखी आहे? इकडे आंबवणेची आहे. तिकडे आपल्याला संकासूर दिसतोय बघा, तो बघा चाललाय. चला आंबवणे गावातली पालखी आपण बघूया. इकडे आहे पालखी, या घरात आहे बोलतात. इकडे आहे हे बघा. इकडे आंबवणे गावातली आपली जातमाता देवीची पालखी आपल्याला पाहायला मिळेल. गेल्या वर्षी सुद्धा आपण छान असं दर्शन केलं होतं मातेचं. आणि या ठिकाणी बघा आई जातमाता देवीचं आपल्याला छान असं दर्शन होते बघा. छान हे बघा जवळजवळ 8 ते 9 दिवस पालखीसोबत सर्व गावांमध्ये हे सदस्य फिरत असतात. आपल्या आंबवणे गावातले हे सगळे सदस्य आपण पाहतोय. चला आता आपण दर्शन करणार आहोत ते म्हणजे आपल्या काळंबा देवीचं सुद्धा दर्शन करणार आहोत. त्या पालखीचं आपण दर्शन करणार आहोत कारण का ती वेळासला जाईल इथून. आणि आता शरण कधी आहेत? दुपारी 2च्या नंतर. दुपारी 2 नंतर.
बघा आपल्याला शरणं सुद्धा पाहायला मिळतील, दुपारी 2 नंतर पाहायला मिळतील. छान असं जाकमाता देवीचं सुद्धा दर्शन घडलेलं आणि मुंबईकर आपल्याला पाहायला मिळतात. हे बघा प्रशांतजी आणि संपूर्ण फॅमिली आपल्याला पाहायला मिळते. नमस्कार, तुम्ही केव्हा आलात? सकाळी सकाळीच आल्यात, आणि खास पालखीसाठी. खास पालखीसाठी आलेले आणि आहेत. एवढं नशीब चांगलं की आज शनिवार म्हणून आमची पालखी आम्हाला सुट्टी असते, मग आम्ही आज खास आजचा दिवस हे राखून ठेवलेला. आजचा दिवस राखून ठेवलेला. बघा मी मगाशीच सांगितलं आपल्याला की मुंबईकर किंवा कुठेही कामानिमित्त जे जे असतात ते आवर्जून येतात, कारण का ही जी ओढ असते. काळंबा मातेची पालखी आपल्याला पाहायला मिळते. बघा आमच्या नांदगाव वासिनी काळंबा मातेची ही पालखी ही बघा इकडे या घरातून बाहेर आलेली आहे. आणि शिमगोत्सव, श्री काळंबा देवी शिमगोत्सव नांदगाव. आपण सुद्धा सर्वांनी आईचं दर्शन करूया. आई काळंबा मातेचा उदो उदो. छान असं दर्शन आपल्याला काळंबा देवीच्या पालखीचं होतंय. बघा किल्लेकरांचं हे जे घर आहे, आपल्या श्रीवर्धनला सुद्धा यांनी घर बांधलेलं आहे किल्लेकर, आणि यांच्या निवासस्थानी ही या काळंबा देवीची पालखी आलेली आहे. यांच्या घरामध्ये आता ही पालखी जाते. बघा किल्लेकरांचं हे जे घर आहे निवासस्थान, यांच्या निवासस्थानी आलेलं आहे आणि इकडे पालखी आलेली आहे. बघा चला, छान असं दर्शन आपल्याला पुन्हा एकदा आपल्या आईचं, आपल्या काळंबा मातेचं होतंय. बघा या ठिकाणी सर्व भाविक आणि हे बघा किल्लेकर दादा यांचं हे आपल्या वाल्मिकी नगरचं घर आणि आपल्या श्रीवर्धनमध्येच राहतात हे, पण खास पालखी निमित्ताने आणि आपल्या शिमगोत्सवात हे आवर्जून आपल्या या माईगावी येतात. चला छान, हे पुन्हा एकदा आपल्याला काळंबा मातेचं दर्शन होते. बघा आई काळंबा मातेचा उदो उदो. प्रमाणे अणानाला तुझी ओटे बोलले होते, बोलली वाचना ते केला नाही. त्या मात्यावर ओझा होता टाकला नाही. पार बायते अगर कोठे दादा त्या पार आनंदात उंदेशेल त्याच्या पैसे त्या सवाशे उंदेशेल. पार बायते कुणाचे तासाल बंदाचा दारांचा त्या देवांचा रागा असाल वेळा असाल म्हणून टाकशेल काळंबा घेशेल. पार बायते अगर कुठे धंदा या पार आनंदात उंदेशेल लावलाय हे बावटे तो चला, किल्लेकरांच्या निवासस्थानी काळंबा देवी आहे, तिथे सुद्धा नवस दिले जात आहेत. इकडे आपल्याला संकासूर पाहायला मिळतोय. बघा संकासूर बघा घुंगरू कसा हलवते बघा, आणि हे घुंगरू ओढले जातात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बघा आणि सर्वजण म्हणजे नांदगावातले आणि इथे गोमू सुद्धा पाहायला मिळते. बघा शिमग्यातले हे डान्स हे कोकणातच पाहायला मिळतात, हे नाच वगैरे, कारण का आता भरपूर ठिकाणी विरळ होत गेलेले आहेत ते म्हणजे आमच्या गोमूचे आणि शिमगेचे नाच. हे बघा हा तंबोरा घेऊन कोकणामध्ये हे सगळे दृश्य पाहायला मिळतात आपल्याला. गोमू कुठले आहेत गोमू तुम्ही? आंबवडे गावचे. आंबवणे. बघा आंबवण्यातले. आणि इकडे संकासूर अजून एक पाहायला मिळते. बघा घुंगरू किती लावलेले आहेत. हा जल्लोष पाहायला मिळतो. बघा 2 संकासूर समोरासमोर भेटलेले आहेत. हे बघा आणि 3 संकासूर आलेले आहेत. हे बघा चला, हा जल्लोष पाहायला मिळतो आपल्याला संकासुरांचा. आणि थोड्या वेळाने आपण आपल्या व्हिडिओला बनवून राहा, कारण का आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे शरण, म्हणजे भगवंताची पालखी, आपल्या देवीची पालखी बरोबर ते शरणाजवळ जाते आणि शरण शोधलं जातं. हे सात्विक आणि ही जी प्रथा आज तागत आपल्या या कोकणामध्ये, खास करून आमच्या वाल्मिकी नगरमध्ये पाहायला मिळेल. आणि आमचे बंधू हे बघा, हे सगळे मुंबईकर आपल्याला आज पाहायला मिळतील जे होळी निमित्ताने आलेले आहेत. केव्हा आलायस?
काल आलोय काल आलेले होळीसाठी. खास होळीसाठी आलेले आहेत. चला आपल्या व्हिडिओला बनवून राहा आणि थोड्या वेळाने शरण जी लपवलेली असतात जमिनीमध्ये लपवलेली असतात आणि बरोबर त्या ठिकाणी पालखी जाते हे सर्व पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला तुम्ही बनवून राहा. चला आता दुपारी आपल्याला शरण पाहायला मिळतील. इथे जितू पाहायला मिळतोय बघा आपल्याला. जितू सुद्धा मुंबईतून आलेला आहे. पुन्हा आपण आपल्या मंदिराजवळ आलेलो आहे, दत्त मंदिराजवळ. आणि इकडे वेरळची पालखी आपल्याला दिसते. वेरळची ना दाखवता, वेरळ गावातली वरळी गावातली पालखी आपल्या मंदिरामध्ये आलेली आहे. आणि राकेशजी हे बघा, राकेशजी आणि आमचे डॉक्टर कसे आहात? कधी आलास? आम्ही आज आलो सकाळी. काल आलायस? मुंबईत असतात. रुपेश आहे आपला बघा. आणि आपल्या जेटीची सेवा जी आपल्याला देतात ती म्हणजे राकेशजी आहेत बघा. आणि आपल्या मंदिरामध्ये पालखी आलेली आहे बघा. जागमाता देवी प्रसन्न आहे तिथं. जागमाता देवी वेरळ गावातली जी आहे जी आपल्या मंदिरामध्ये आलेली आहे. संकासूर आपल्याला इथं पुन्हा एकदा दत्तगुरूंचं दर्शन करतोय बघा. इकडे बघा हगरीसोबत म्हणजे आपल्या संकासुरासोबत ही मजा मस्ती करताना छान बघा ही मजा आपल्याला हा जल्लोष आमच्या या वाल्मिकी नगरमध्ये पाहायला मिळतोय बघा. हगरीचे हे घुंगरू वरळी गावातली वेरळ गावातील ही पालखी आणि आमच्या दत्तप्रसादिक चंद्रोदय मंडळातलं महिला मंडळ पुन्हा एकदा पाहायला मिळतं आहे. छान थोड्या वेळाने आपल्याला जी शरणं आहेत ती पाहायला मिळणार आहेत. चला आता आपण सुद्धा जेवण करून घेऊया. आपलं आता जेवण झालेलं आहे आणि आता आपण शरणं बघायला जाणार आहोत. इकडे सूरज सुद्धा आहे. आम्ही चाललोय आता. जी शरणं लपवलेली असतात ती सुद्धा बघायला मिळेल आपल्याला. इकडे आपल्याला निलेश, पंकज आणि महिला मंडळ सुद्धा दिसत आहे. इकडे यांनी काहीतरी खेळ काढलेले आहेत बघा. आटो इकडे श्लोक फोटो काढतो बघा. बघा श्लोक सुद्धा इकडे छान असा हा खेळ आपल्या वाल्मिकी नगरच्या या मुलींनी काढलेला आहे बघा. छान असा हा खेळ काढलेला आहे आणि आपलं चंद्रोदय मंडळातलं पुन्हा एकदा महिला मंडळ पाहायला मिळतंय बघा आपल्याला. आणि मामी आमची ही बघा. चला छान यांचा खेळ हा शिमगोत्सव आमच्या वाल्मिकी नगरचा आपल्याला कसा वाटतोय तो कमेंट्स करून जरूर पाठवा. इकडे सुद्धा आपल्याला संकासूर दिसतोय बघा. हा बघा संकासुराचा घुंगरू ओढला जातो आणि संकासूर पाठ घेऊन जातो. हे बघा हे इकडे संकासुराचे आता बघा घुंगरू बघा. ते बघा हा बघा हा संकासूर आला बघा. हा बघा हा बघा धावत सुटला तो बघा. शिमटी असते ती मारतो संकासूर. छान हे बघा आपल्याला पाहायला मिळतंय. छान ही मजा आपल्याला या आमच्या वाल्मिकी नगरमध्ये दरवर्षी पाहायला मिळते. आणि हे सगळे आपले सदस्य सगळे आपले वाल्मिकी नगर गावचे सगळे सदस्य. चला आपण शरण बघायला जातोय आपण तिकडे. खालूनचा तर आवाज येतोय आपल्याला. आणि इकडे विनोद भाऊ सुद्धा आहेत बघा. आपले भाऊ आहेत विनोद भाऊ खरसेकर. खालूनचा आवाज येतोय. पालखी शरण शोधण्यासाठी गेलेली असेल. शरण म्हणजे खाली जमिनीच्या खाली जे नवस बोललेले असतात नारळ वगैरे लपून ठेवलं जातं
आणि पालखी बरोबर त्या ठिकाणी जाते आणि शरण शोधून काढते. चला आपण बघूया. मागच्या वेळेस सुद्धा आपण या ग्राउंडवर गेलो होतो आणि तिकडे सुद्धा शरण लपवली होती. इकडे पाटील दादा आहेत, बघूया आपण. पालखी नाचवताना आपल्याला पाहायला मिळतात बघा. आपल्याला शरण शोधताना पाहायला मिळतील बघा. बघा पालखी कशा पद्धतीने नाचवली जाते बघा. हे बघा पाहायला मिळतं बघा आपल्याला. कशी नाचवली जाते बघा पालखी आणि शरण बघा कसे शोधतात बघा. हे बघा अशा पद्धतीने हे बघा खाली वाकून पालखी बघा बरोबर त्या ठिकाणी जाणार आहे जिथे शरण लपवलेलं असेल. ही गर्दी आलोट गर्दी बघा बघण्यासाठी, हा पालखी उत्सव शिमगोत्सव बघण्यासाठी ही आलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. पालखी अजून शरण शोधते बघा. ही बघा आपल्याला पाहायला मिळते. इथे सुद्धा खाली पालखी गेलेली आहे. कशा पद्धतीने शरण शोधलं जाते ते आपण या ठिकाणी पाहतोय. शरण कशा पद्धतीने ही पालखी शोधते बघा. पालखी बरोबर इथे आली आणि इकडे शरण लपवलेलं होतं. हे बघा पहिलंच शरण पालखीने बरोबर शोधून काढलेलं आहे या ठिकाणी. आणि पहिल्याच वर्ष असेल ना एवढी पालखी घुमली असेल. हे बघा श्रीफळ असतं, श्रीफळ. आणि या ठिकाणी बरोबर आंबवणे गावातली ही जी पालखी आली या ठिकाणी शरण लपवलं होतं आणि इथे नारळ फोडला गेला बघा. हा बघा नारळ फोडला गेला आणि नारळ खाली लपवलेला असतं. आई जागमता मातेचा उदो उदो. पहिलं शरण या ठिकाणी शोधून काढलेलं आहे, ते पाहायला मिळालं आपल्याला. बराच वेळ पालखी घुमली पण आईची पालखी या ठिकाणी आली आणि आईला खांद्यावर घेऊन नाचताना पाहायला मिळतात. पालखी बराच वेळ या ठिकाणी घुमली आणि बरोबर त्या ठिकाणी गेली आणि या ठिकाणी पालखीला नाचवलं जाते बघा. छान. ही कोकणातली परंपरा, ही जी प्रथा आहे ती तुम्हाला आपल्या ब्लॉग मार्फत पाहायला मिळते. खरंच हा शिमगोत्सव म्हटल्यानंतर कोकण आणि कोकणातली ही जी परंपरा आज तागत आपल्या कोकणवासियांनी जी जपून ठेवलेली आहे ती पाहायला मिळते. इथे पालखीला नाचवलं जाते पण ही तुफान गर्दी जी पाहायला मिळते आज आपल्या या वाल्मिकी नगरमध्ये. आणि बघा आता दुसरं शरण शोधण्यासाठी ही पालखी निघणार आहे. दुसरं शरण कुठे मिळतंय ते बघूया आपण. छान असं हा शरण शोधलेला आहे बघा. शरण लपवलं जातं, जे नवस असतात ते बोलले जातात आणि त्याची पूर्तता ही आपली आई, आपली जगदंबा करत असते. भक्तांची तारणहार असलेली आपली आई जगदंबा माता आणि तिच्यावर निस्सीम प्रेम करणारे आपले भक्तगण आज या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या वाल्मिकी नगरचे हे भक्तगण पाहायला मिळतात. चला तर आई आता दुसरं शरण शोधण्यासाठी निघालेली आहे बघा.
पालखी आता इथे पुढे आलेली आहे. बघूया आता दुसरं शरण कुठून निघणार आहे ते. पालखी सोबत असणारे हे जे सदस्य आहेत जवळजवळ 7 ते 8 दिवस अहोरात्र पालखी सोबत असतात. सर्वांच्या घरोघरी आईची पालखी जाते, तिकडे आईची ओटी भरली जाते, आईला बोललेलं नवस पूर्ण केलं जातं आणि आता शरण आपल्याला पाहायला मिळतात. ही आलोट गर्दी बघा, ही आलोट गर्दी आज आपण पाहतोय. खरंच त्या ठिकाणी शरण शोधलं जातंय जे पाहायला मिळतंय. पालखी शरण शोधते आणि हा जो जल्लोष आमच्या बाणकोटकरांचा वाल्मिकी नगरच्या सगळ्या सदस्यांचा पाहायला मिळतोय. या भक्तगण आज विविध ठिकाणून आलेले हे सगळे भक्तगण आपण पाहतोय. चला पालखी आता पुढे गेलेली आहे. चला पालखी इकडे शरण शोधते बघा. चला पालखी आता आपल्या श्रीराम मंदिराकडून आपलं यशचं घर आहे, यश तबीब कोळी राजा यश म्हणून त्याचं चॅनल आहे. आपल्या बाणकोटचे सगळे व्हिडिओ त्याच्या व्हिडिओमध्ये असतात. जरूर त्याच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. चला पालखी दुसरं शरण शोधते जे पाहायला मिळतंय. बघूया आपण. यश इथे आपल्याला पाहायला मिळतोय बघा. हा बघा यश व्हिडिओ काढतोय. कोळी राजा यश म्हणून त्याचा ब्लॉग आहे, त्याचं चॅनल आहे आणि संपूर्ण मच्छीचे व्हिडिओ वगैरे पाहिजे असतील आपल्या जीवनदाच्या चॅनल पण नक्की फॉलो करा. नक्की नक्की. आपल्या कोळी राजा यश तो आपल्याला पाहायला मिळाला. पालखी आता आपल्याला पाहायला मिळते तिकडे वरच्या साईडला गेलेली आहे बघा. तिकडे गेलेली आहे, वरच्या अंगणामध्ये गेलेली आहे. तिकडे शरण शोधते का बघूया आपण आणि तिकडे मिळतोय का शरण बघूया आपण. ती बघा पालखी आपल्याला पाहायला मिळते. कशा पद्धतीने पालखीला खाली झोकवलं जातं आणि कशा पद्धतीने ते शरण शोधलं जातं ते पाहायला मिळते बघा. चला दुसरं शरण शोधलेलं आहे बघा. बघूया आपण सागवेकरांच्या इथे जाऊया आपण आणि तिकडे आपल्याला बघा शरण शोधलं गेलं आहे बघा. शरण शोधलंय. हा श्रीफळ या ठिकाणी ठेवला होता, श्रीफळ होता. हे दुसरं शरण पालखीने शोधलेलं आहे. हे बघा ही विभूती आहे, अंगारा जो दिला जात असतो आपल्याला. आलोक भुटे हे बाहेरचे आहेत, धोटे आलोक धोटे म्हणजे सागवेकरांचं हे घर आहे आणि या उल्हासनगर वरना धोटे वहिनी आलेले आहेत बघा आणि त्याने हे शरण ठेवलं होतं. छान. या ठिकाणी हा श्रीफळ भेटला आणि हा श्रीफळ फोडला जाईल बघा. इथे श्रीफळ फोडला गेला आणि श्रीफळ त्या ठिकाणी फोडला गेला आणि बघा खांद्यावर यांचा हा शरण होता. धोटे वहिनी ज्या उल्हासनगरला राहतात आणि खास शिमगोत्सवासाठी या ठिकाणी दरवर्षी येत असतात. आज त्यांनी हे शरण लपवलं होतं. त्यांचा हा जो नवस होता तो आज भगवंताने पूर्ण केलेला आहे. आपल्या देवीचा जागमाता देवीची ही पालखी आंबवणे गावातली ती पाहायला मिळते आणि हे शरण बघा इथे वरच्या साईडला आणि खालचा आपला निसर्ग बघा. आमचा खाडी किनारा हा कोळीवाडा, बाणकोटचा कोळीवाडा पाहायला मिळतो आपल्याला. अशी ही प्रथा आज तागत आपल्या या कोकणातली जी तुम्हाला पाहायला मिळतेच. इकडे संकासुरासोबत नाचताना हे सगळेजण पाहायला मिळतात बघा. छान. हे सगळे जल्लोष करताना आणि आईची पालखी तिकडे गेलेली आहे जे शरण शोधते, जे पाहायला मिळते आपल्याला. चला संकासूर आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा.
बघा ही अशी परंपरा आमच्या कोकणामध्ये आणि खास करून आमच्या वाल्मिकी नगर मध्ये पाहायला मिळते. सकाळीच आपण पाहिलात आंबवडे गावातली, वेरळ गावातल्या पालख्या आणि विविध ठिकाणच्या या पालख्या आपल्याला पाहायला मिळतात. पालखी या ठिकाणी शरण शोधते. बघा शरण या ठिकाणी कशा पद्धतीने लपवली जातात ती सुद्धा आपण पाहतोय. आणि आता बघा पुन्हा एकदा हे तिसरं शरण शोधण्यासाठी पालखी जाते. अशी कोकणातली जी प्रथा आहे ती आज तागायत कोकणवासियांनी जी जपून ठेवलेली आहे. ही प्रथा, परंपरा आणि देवाचं अस्तित्व आज तागायत आपल्याला ते पाहायला मिळतंय. बरोबर पालखी त्या ठिकाणी जाते, शरण शोधते. हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं आपल्या व्हिडिओ मार्फत. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा. बोला आई जागमाता देवीचा उदो उदो.